आर्थिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर चित्रकार पत्रकार रामायणाचार्य भागवताचार्य कथाकार प्रवचनकार गावचे सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब चेअरमन व्हाईस चेअरमन तळ्यावाले मळ्यावाले खळ्यावाले गावात राहणारे वस्तीवर राहणारे टोपीवाले उपरण्यावाले चष्मावाले धोतरावाले पायजामेवाले अष्टगंधवाले बोक्यावाले पाठीमागे बसलेले गाडीवर बसलेले मंदिराच्या समोर बसलेले मंदिराच्या आत बसलेले पाय लांबलेले पाय आकडलेले घराच्या समोर बसलेले वाट्यावर बसलेले कट्ट्यावर बसलेले गाडीमध्ये बसलेले झाडाच्या खाली बसलेले जवळ बसलेले लांब बसलेले खुर्चीत बसलेले पाय लांबलेले पाय आकडलेले गुडघे वर केलेले गुडघे खाली केलेले दोन्ही पायाच्या चुली केलेल्या जे कीर्तन आले ते जे कधीच येत नाही ते जे येणार लिहून देत नाही ते जे आले त्यांचे भलं आणि जे घरी राहिले त्यांचं चांग भलं विठाला जो अभंग कीर्तना करता निवडलाय माऊली तो मोठा घोडे थोडा आवाज द्या अद्वैत प्रकरणातील अभंग आहे जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये प्रस्तुत अभंगामध्ये साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होती परमार्थिक अवस्थेचं वर्णन माझ्या तुकोबारा प्रस्तुत अभंगामध्ये करताय दादा अभंगाचा अर्थ लय गोडे डोळ्याच्या समोर ठेवा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थीच अट्टहास केला कशा करता याजसाठी केला असं बोलत चला याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा कशा करता आम्ही अट्टहास केला माऊली माझ्या तुकोबारा प्रस्तुत अभंगात वर्णन करतात शेवटचा दिवस गोड होण्याकरता आम्ही आमच्या अट्टहास केला प्रयत्न केला बसलेले मंडळी तर बसलेल्यापैकी कुणाला वाटतं का शेवटचा दिवस आमचा आंबट व्हावा माझ्या सगळं अभिलाषा कशी गुरुजी प्रत्येकाला वाटतं शेवटचा दिवस गोड व्हावा कुणाला वाटत नाही कडू व्हावा तुरट व्हावा खारट व्हावा पांचट व्हावा प्रत्येकाला अभिलाषा माझ्या सगळं काय आहे अवशिष्ट मुले काय शेवटचा दिवस कसा व्हावा गोड व्हावा म्हणजे तुकोबारा म्हणतात आमच्या जीवनात शेवट गोड झाला शेवट तो माझा बहु गोड झाला आमच्या जीवनातला शेवट गोड झाला ते साधक तुकोबारांना म्हणतात महाराज मरण तुम्हाला येणार आहे मरण आम्हाला येणार आहे ज्याचा जन्म झाला त्याला मरण येणार आहे पण तुम्ही परमार्थिक अट्टहास करतात साधनाने भक्तीने परमार्थ करत त्या साध्यापर्यंत कटेवर आहात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा त्याला आपलंसं करतात त्या साध्याला आपलंसं करतात महाराज तुम्ही मरणावरती विजय प्राप्त केला शेवटचा दिवस गोड झाला ठीक आहे महाराज आता काही चिंता होय आता काही टेन्शन महाराज पुढच्या चरणामध्ये म्हणतात मी निश्चिंत झालो आता बोला बोला आता निश्चिंतीने पावलो विसावा मी पावल्या गेलो मंडळी मी विसावल्या गेलो मी थांबल्या गेलो पण तुकोबारा या साधक म्हणतात हे कुणामुळे पॉसिबल झालं शक्य झालं त्यांचं नाव सांगा ना तुकोबारा म्हणतात कट्टेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा या त्रिलोक्याचा धनी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती त्या ब्रह्मांड चालकाकडे तो त्याच्या नामाचं कौतुक वाटू लागलं तो परमात्मा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम प्रभो प्रलस्थानम निदानम बीजमव्यम म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता आईसा तू समर्थ तो मंगल परमात्मा एक धरीला चित्ती तो एक गाऊ आम्ही तो आपुला तो एक तो एक विध आम्ही न धरू पालट तो अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या तो पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी तो त्याच्या नावाचं कौतुक वाटू लागलं पुढे तुकोबारा म्हणतात कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबारा फार गोड वर्णन करतात माझे तुकोबारा म्हणतात जी दुर्लभ असणारी मुक्तिरूपी स्त्री ती आता आमची नवरी झाली तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळे श्लोकता समीपता स्वरूपाता सायुज्यता वेदांत शास्त्रामध्ये 4 मुक्तिरूपी स्त्रीचं वर्णन आलंय ती मुक्तिरूपी स्त्री आमची बायको झाल्यामुळं त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत त्या बायको सोबत त्या नवरी सोबत राहिलेलं भक्तीचं पारमार्थिक आयुष्य आहे ना आम्ही आनंदात घालू परिणाम आता परिणाम याजसाठी केला परिणाम शेवटचा दिवस गोड व्हावा विठाला विठाला अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर ठेवलाय ऐका तुकोबारांचं अभंग काय माझ्या तुकोबारांची उंची आपण सगळे जाणकार आहात मोठ्या मोठ्या महाराज लोकांची कीर्तन ऐकलेत
आणि सगळे टॉप 10 मधले मंडळी आहेत. सगळ्यांसमोर सांगतो माझ्या तुकोबाऱ्यांचा अधिकार आणि तुकोबाऱ्यांची उंची, तुकोबाऱ्यांचा परिचय काय. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. एक, तुकी तुकला तुका विश्व भरून उरला एका. दोन, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी ठेवले. आकाशाच्या उंचीचे माझ्या तुकोबर आहे. ऐका, साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नाची निर्मिती करणार आहे. महाराष्ट्र सारस्वत मंडळावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथेची निर्मिती ज्या महाकवीने केली, भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर साधना करून देहा सगट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यांनी सुवर्ण अक्षराने लिहिला, माऊली इंद्रायणी काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा आणि माता कणकाई यांच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आले. सर्वसामान्य माणसासाठी मोक्षाचा देवाणपंथ ज्यांनी खुला केला ते संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे. आजच्या अभंगामध्ये परमार्थातला प्रयत्न शिकवतात. विठ्ठला हो, या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबारा राहिले. 42 वर्ष परमार्थ केला. आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा. माझ्या तुकोबाऱ्यानं असं म्हणण्याची का पाळी आली सज्जन हो, त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. बरं का दादा, एक इंग्रजीचं वाक्य, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबारा म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही. सगळ्या गोष्टीचा त्याग केला शंकर महाराज अमोल महाराज माझ्या तुकोबाऱ्याने. सकाळी उठल्यानंतर माझ्या तुकोबारा देहू गावामध्ये आपल्या वाड्याच्या समोर गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, दिनी हाची धंदा वा वा, गोविंदाची पवाडे, गोविंदाची पवाडे, गोविंदाची पवाडे. बेस्ट. टाळी वाजवा रामेश्वर महाराज करता. वा, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत. नित्य ध्यात असे गोविंदा सततम कीर्तयन थोमाम हे जना परिपासते तेषाम नित्य वियुक्तानाम योगक्षम वहाम्यम. नित्य ध्यात असे गोविंदा. मंडळी, जागृती अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थेमध्ये आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये तुकोबाऱ्या देवाचं भजन करायचे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग चिंतन करायचे. भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर माझ्या तुकोबाऱ्या साधना करण्याकरता जायचे. डोंगरावर गेल्यानंतर एखाद्या शिळेवरती माझ्या तुकोबाऱ्याने बसावं, एखाद्या दगडावरती. मंडळी, हातामध्ये लेखणी घ्यावी. कधी भंग न होणारे अभंग या समाजाला माझ्या तुकोबाऱ्याने द्यावे. अजून हलक्या भाषेत सांगू का, तुमचा आणि माझा माथा ठिकाणी करता तुकोबाऱ्याने पंचमेध गाथा निर्माण केली. या समाजाकरता, या जगाकरता हातामध्ये लेखणी माझ्या तुकोबाऱ्यांनी घ्यावी. एक 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 अभंग या विश्वाकरता माझ्या तुकोबाऱ्यांनी निर्माण करावे. एके दिवशी हे माय जिजाई साहेबांना प्रश्न केला. बरं का आई, काय प्रश्न केला? मालक, ऊन फार पडतंय मालक, पोटात अन्नाचा कण नाही, तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवण करत नाही मालक. लय काळजी वाटते हो तुकोबाऱ्या तुमची मला. तुकोबाऱ्या म्हणतात, आवले रडू नकोस, एक काम कर, उद्या भाकरी घेऊन डोंगराच्या दिशेने. जिजाई साहेब म्हणतात, मालक, काल मी भाकरीचं गठोडं घेऊन डोंगराच्या दिशेने आले मालक, आणि भाकरीचं गठोडं घेऊन डोंगराच्या दिशेने आले मालक, पण सगळीकडे तुम्हाला पाहलो, मला दिसला नाहीत मालक. भंडारा भामचंद्र घोराडेश्वर डोंगराच्या पायथ्याला आले मालक, डोळ्यात अश्रू आले मालक, तुम्हाला सगळीकडे पाहिलं, फार काळजी वाटते हो. तुकोबाऱ्या म्हणतात, आवले रडू नकोस, एक काम कर, उद्या भाकरीचं गठुडं घेऊन डोंगराच्या दिशेने, ऐका जरा कान उंचावून, डोंगराच्या दिशेने भाकरीचं गठुडं घेऊन ये
आणि भाकरीचं गठुड घेऊन डोंगराच्या दिशेने आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याला ये आणि पायथ्याला आल्यानंतर तिथल्या मातीला कान लाव आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय मंडळी.